हॅलो फ्रेंड्स, हा आहे आमचा पहिला मिनी ब्लॉग आणि आज आहे संडे असला तरी मला काही तो ऑफ नसतो, परंतु आज माझी मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मी आज लवकर घरी आले. संडे असल्यामुळे माझे मिस्टर देखील आज घरातच होते. तर अचानक आम्ही आज कनकेश्वर शिव मंदिर येथे जाण्याचा प्लॅन बनवला. खरं तर आम्ही खूप दिवसांपासून बाहेर जाण्याचा प्लॅन करत होतो, परंतु आमच्या दोघांच्याही डेली रुटीनमुळे ते काही पॉसिबल होत नव्हते. पण फायनली आज आम्ही जातोय. सो चला निघूया भगवान शंकराच्या भेटीला. सो आत्ता आम्ही येऊन पोचलो आहोत ONGC गेटवर, जो की आमच्या गावात जायचा आणि यायचा मार्ग आहे. आणि इथूनच आम्ही हायवे पकडून कनकेश्वर मंदिराकडे जाणारा रूट पकडणार आहोत. आणि तुम्ही पाहतच आहात, हायवे चालू झाला आहे आणि लगेचच ट्रॅफिक म्हटल्यानंतर पलसवे फाटा, आणि पलसवे फाटा म्हटल्यानंतर ट्रॅफिक ऑल टाइम. ट्रॅफिकमधून बाहेर निघताच समोरच डीमार्ट होता. मग काय, ट्रॅव्हलिंग करायची आहे तर काहीतरी खायला घ्यायला हवंच. मग आम्ही डीमार्टमध्ये एंटर केलं. एंटर करताच आम्ही खरेदीला सुरुवात केली. समोरच मला माझे मिस्टर ग्लुकॉन डी घेताना दिसले. तर हे नको घेऊया, आपण हे घेऊ असं बोलत आम्ही थोडे ड्रायफ्रूट, चिप्स, कोल्ड्रिंक घेतले आणि आमचा प्रवास आम्ही पुन्हा सुरू केला. पुढे निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला. आणि आम्ही तिकडे फर्स्ट टाइम जात असल्यामुळे आम्हाला तिथला रूट माहीत नव्हता, त्यामुळे आम्ही मॅपचा वापर केला. मॅपने आम्हाला नेहमीप्रमाणे चुकीचा रस्ता दाखवला. तिथे उभ्या असलेल्या काकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 4-5 किलोमीटर पुढे आलात. मग तसेच आम्ही मागे फिरून चुकत का होईना आम्ही कनकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोचलो. आणि 630 पायऱ्यांचा हा जवळजवळ ट्रेकच आपण म्हणू शकतो. आम्ही घरून प्रवास चालू केला तेव्हा भरपूर पाऊस चालू होता, परंतु इथे कडक ऊन होता, त्यामुळे पायऱ्या चढताना आम्ही खूप घामाघूम झालो. तुम्ही पाहतच असाल. परंतु इकडचे वातावरण आणि निसर्ग पाहून आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला. 300-350 पायऱ्या वर येताच आम्हाला समोर आजी भेटल्या. एवढ्या पायऱ्या चढून येताना आम्ही थकलेलो दिसत होतो, परंतु त्यांचा उत्साह पाहून आमच्यात देखील एक एनर्जी आली आणि आम्ही हा ट्रेक चालू ठेवला. आणि फायनली थोड्या वेळातच मंदिराच्या कमानीजवळ पोचलो. मंदिराच्या गेटमधून आत येताच डोळ्यांची पारणे फेडणारे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे मंदिर बघून आमचा थकवा जणू निघूनच गेला. मग काय, आम्ही आत येताच आमच्या चपला आम्ही काढून ठेवल्या आणि निघालो भगवान शंकराच्या दर्शनाला. आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन बसलो. मग पुढे असलेले गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, थोडे फोटोशूट केले आणि निघालो परतीच्या प्रवासाला.